इयत्ता 8वी भूगोल पाठ क्रमांक 3 आर्द्रता व ढग स्वाध्याय प्रश्न 1 योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा. अ. सिरस जास्त उंचीवरील हिमस्फटिक ढग. आ. क्युमुलोनिंबस आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग. निम्बोस्ट्रेटस कमी उंचीवरील रिमझिम पाऊस. आल्टोक्युमुलस मध्यम उंचीवरील तरंगणारे ढग. प्रश्न 2 कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. क्युमुलोनिंबस सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता. अ. हवेची डॅश डॅश हवेच्या तापमानावर अवलंबून असते. उत्तर हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. आ. एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून डॅश डॅश काढली जाते. उत्तर एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. ई. वाळवंटी प्रदेशात डॅश डॅश कमी असल्याने हवा कोरडी असते. उत्तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते. ई. डॅश डॅश प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. उत्तर क्युमुलोनिंबस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. ओ. मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे डॅश डॅश वातावरणातील धूलिकणाभोवती होते. उत्तर मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणाभोवती होते. प्रश्न 3 फरक स्पष्ट करा. अ. आर्द्रता व ढग. आर्द्रता 1. हवेमध्ये बाष्पामुळे हवेला प्राप्त झालेला ओलसरपणा किंवा कोरडेपणा म्हणजेच आर्द्रता होय. 2. हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते. ढग 1. वातावरणातील बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धूलिकणाभोवती एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुच्चय म्हणजे ढग होय. 2. ढग हे दृश्य स्वरूपात असतात. आ. सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता 1. एका विशिष्ट तापमानाला एक घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. 2. सापेक्ष आर्द्रता पर्सेंटेज बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100. निरपेक्ष आर्द्रता 1. एका विशिष्ट तापमानाला एक घनमीटर हवेमध्ये असणारे ग्रॅममधील बाष्पाचे प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. 2. निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण छेद हवेचे घनफळ. ई. क्युमुलस ढग व क्युमुलोनिंबस ढग. क्युमुलस ढग 1. भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान तुलनेने कमी उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. 2. क्युमुलस ढग हे आल्हाददायी हवेचे निदर्शक असतात. क्युमुलोनिंबस ढग 1. भूपृष्ठापासून 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान तुलनेने अधिक उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. 2. क्युमुलोनिंबस ढग हे
बदलाचे निदर्शक असतात. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? उत्तर. हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील हवा ही कोरडी असते. आ. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? उत्तर. 1. एका विशिष्ट तापमानाला 1 घनमीटर हवेमध्ये असणारे ग्राममधील बाष्पाचे प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. 2. निरपेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राने केले जाते. निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण छेद हवेचे घनफळ. 3. एका विशिष्ट तापमानाला 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. 4. सापेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राने केले जाते. सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100. प्रश्न ई. सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? उत्तर. सापेक्ष आर्द्रता वाढणे आणि त्याच वेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे या गोष्टी सांद्रीभवनासाठी आवश्यक आहेत. प्रश्न ई. ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. 1. वातावरणातील बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धूलिकणाभोवती एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुच्चय म्हणजे ढग होय. 2. ढगांचे पुढील प्रकार पडतात. 1. जास्त उंचीवरील ढग. या ढगांची उंची 7,000 ते 14,000 मीटर इतकी असते. सिरस, सिरोस्ट्रेटस, सिरोक्युम्युलस यांना जास्त उंचीवरील ढग म्हणतात. 2. मध्यम उंचीवरील ढग. या ढगांची उंची 2,000 ते 7,000 मीटर इतकी असते. अल्टोस्ट्रेटस, अल्टोक्युम्युलस यांना मध्यम उंचीवरील ढग म्हणतात. 3. कमी उंचीवरील ढग. या ढगांचा विस्तार कमी जास्त असू शकतो. स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस, निम्बोस्ट्रॅटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिंबस यांना कमी उंचीवरील ढग म्हणतात. प्रश्न ओ. कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो? उत्तर. निम्बोस्ट्रॅटस आणि क्युम्युलोनिंबस या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो. ओ. सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे? उत्तर. एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला त्या हवेची बाष्पधारण क्षमता या बाबींशी सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी संबंधित आहे. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. अ. ढग हे आकाशात तरंगतात. 1. वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते आणि ढग तयार होतात. 2. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात, त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. प्रश्न आ. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. उत्तर. 1. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात तापमान जास्त असते, त्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते, त्यामुळे समुद्रसपाटीजवळ हवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते. 2. पर्वतीय प्रदेशामध्ये जास्त उंचीवर तापमान कमी असते. तापमान कमी असते त्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे समुद्रसपाटीजवळ हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते. अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होत जातो. ई. हवा बाष्पसंपृक्त बनते. उत्तर. 1.
हवेची बाष्पधारण क्षमता आणि हवेतील बाष्पाचे प्रमाण हे एका विशिष्ट तापमानाला सारखेच होऊ शकते. 2. अशा स्थितीमध्ये हवा अतिरिक्त बाष्पधारण करू शकत नाही. अशा प्रकारे हवा बाष्पसंपृक्त बनते. प्रश्न E. क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. उत्तर 1. भूपृष्ठापासून सुमारे 500 ते 600 मीटर उंचीच्या दरम्यान क्युम्युलस ढगांचा उभा विस्तार असतो. 2. या ढगांचा उभा विस्तार काही प्रसंगी वाढतो. उभ्या विस्तारामध्ये वाढ झाल्यामुळे क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. प्रश्न 6. उदाहरण सोडवा. अ. हवेचे तापमान 30 अंश सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता 30:37 ग्रॅम मीटर घन असते. जर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल? उत्तर. सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100 बरोबर 18.0 छेद 30.37 गुणिले 100 बरोबर 1800 छेद 30.37 बरोबर 59.26%. प्रश्न आ. 1 घनमीटर हवेत 0 अंश सेल्सिअस तापमानावर 4.08 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल? निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण छेद हवेचे घनफळ बरोबर 4.08 छेद 1 बरोबर 4.08 ग्रॅम प्रति घनमीटर.